नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं केम लर्निंगवरती सर्वांचं स्वागत. मागच्या काही एपिसोड्समध्ये आपण थेरॉटिकल केमिस्ट्रीबद्दल बोललो. थेरॉटिकल केमिस्ट्री म्हणजे केमिस्ट्रीमध्ये जी काही थिअरी असते त्या थिअरीतले कन्सेप्ट्स असतात, काही रिॲक्शन्स असतात, त्याबद्दल आपण मागच्या काही एपिसोड्समध्ये डिस्कशन केलं होतं. आणि त्यानंतर एक विचार असा आला की प्रॅक्टिकलच्या वायवामध्ये किंवा जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जाता त्यावेळे इनऑर्गॅनिक संबंधी जे काही क्वेश्चन्स विचारले जातील त्या क्वेश्चनसाठी तुमची तयारी करण्यासाठी किंवा त्या वायवासाठी म्हणा किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जी काही छोटी मोठी तयारी करायला लागते त्यात कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स इनऑर्गॅनिकमध्ये पर्टिक्युलरली विचारले जाऊ शकतात त्या टाईपच्या क्वेश्चन्सची थोडी तयारी करण्यासाठी एखाद दोन व्हिडिओ करावेत असं एक मनात आलं. आणि त्यामुळे इनऑर्गॅनिकच्या प्रॅक्टिकलच्या बेस्ड काही क्वेश्चन्स किंवा काही पर्टिक्युलर प्रॅक्टिकलच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आणि यातला अजून एखादा छोटासा व्हिडिओ अजून एक करेन त्यामध्ये डिस्कस करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो आपण पर्टिक्युलरली इनऑर्गॅनिकच्याच प्रॅक्टिकलबद्दल या व्हिडिओजमध्ये बोलणार आहोत. इनऑर्गॅनिकमध्ये दोन प्रकारचे प्रॅक्टिकल्स जनरली केले जातात. तसे पुष्कळ टाईप्स आहेत, पण त्यात दोन मुख्य टाईप्स जनरली आहेत. त्यातली एक टाईप आहे ते कॉम्प्लेक्सची प्रिपरेशनचं. जसं ऑर्गॅनिकमध्ये आपण वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपचं प्रिपरेशन करतो, तसंच इनऑर्गॅनिकमध्ये मेटल कॉम्प्लेक्सचं प्रिपरेशन हा एक महत्त्वाचं प्रॅक्टिकल म्हणून कन्सिडर केलं जातं. There are so many number of complexes which can be prepared in the laboratory very easily. There are number of metals and number of ligand molecules which react with each other to give different types of complexes. So such type of complexes can be prepared in the laboratory. We will discuss one or two examples of such complexes which can be prepared in the laboratory, and the questions based on these practicals or these two types of preparations which can be asked in the examination viva or in the interview of some company if they given you this example, that is the preparation of this particular complex, and what are the types of metals used in this complex, or what are the types of ligands used in this particular complex. असे जर क्वेश्चन त्या वायवा मध्ये किंवा त्या कंपनीच्या इंटरव्ह्यू मध्ये जर विचारले तर त्याची उत्तरं तुम्हाला देता यावीत. त्यासाठी आपण एक दोन कॉम्प्लेक्सेसचं एक्झाम्पल घेऊन सुद्धा विचार करणार आहे. प्रिपरेशन ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेस. प्रिपरेशन ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेस यातलं एक पहिलं एक्झाम्पल म्हणून आपण हा मेटल कॉम्प्लेक्सचा विचार करू, ज्याला आपण FeACAC टेकन थ्राइस हा एक कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर वगैरे आपण नंतर बघूया. या कॉम्प्लेक्समध्ये कुठल्या टाईपचा लिगँड, कशा टाईपचं त्याचं स्ट्रक्चर आहे वगैरे. सुरुवात आपण Fe आणि ॲसिटिल ॲसिटोन लिगँडच्या इंट्रोडक्शन पासून करूया. बरोबर. या केसमध्ये आयर्न हा मेटल वापरलेला आहे. बरोबर. आयर्न हा काय आहे, मेटल वापरलेला आहे. आणि लिगँड जो वापरला आहे तो ACAC, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे ACAC. याचा मिनिंग काय, इट हॅज द लॉंग फॉर्म ॲसिटिल ॲसिटोन. ओके, ॲसिटिल ॲसिटोन. ॲसिटिल ॲसिटोन म्हटल्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड आला, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या या ॲसिटिल ॲसिटोनचं स्ट्रक्चर काय असेल, दिस इज CH3. थोडं इकडे लिहू, CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O CH3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲसिटिल ॲसिटोन ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो लिगँड म्हणून या केसमध्ये वापरलेला आहे. तो अशाचा असा लिगँड म्हणून प्रेझेंट असतो का, तर असं नाही. इट हॅज सम ऑफ द resonating structure, or it has some tautomeric form, you can say. This is the keto form of this acetyl acetone. This is keto form of this acetyl acetone. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ॲसिटिल ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे. कीटो फॉर्म जो आहे तो कन्व्हर्ट इनॉल फॉर्म मध्ये होत असतो आणि तो इक्विलिब्रियम मध्ये एक्झिस्ट होतो. या कीटो फॉर्म सोबत तो डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट असतो, ज्याला आपण कीटो इनॉल टॉटोमेरिझम असं सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणतो. ठीक आहे. सो CH डबल बॉन्ड C
सिंगल बॉन्ड O आणि हा OH, इथं हा CH3. सो दिस इज इनॉलिक फॉर्म, ENOL, enol form, and this is keto form, and these are two in equilibrium with each other. Whenever there is a requirement of enol form, it gets converted to the enol. Keto form gets converted to the enolic form of the acetylacetone. So this enolic form of this acetylacetone is present in this particular complex. This complex is known as acetylacetonato, ट्रिस ॲसिटिल ॲसिटोनॅटो आयर्न 3 कॉम्प्लेक्स. याचा आयुपॅक नॉमेनक्लेचर काय असेल? या कॉम्प्लेक्सचं नॉमेनक्लेचर पासून आपण सुरुवात करू. आयुपॅक नॉमेनक्लेचर काय असेल या कॉम्प्लेक्सचं? ट्रिस ॲसिटिल ॲसिटोनॅटो, ट्रिस ॲसिटिल ॲसिटोनॅटो. थोडंसं दिसायला लांबलचक दिसेल, पण इनऑर्गॅनिक मध्ये कॉम्प्लेक्सेसचं नॉमेनक्लेचर अशाच पद्धतीनं केलं जातं. हा जो ट्रिस सफिक्स वापरलेला आहे, तो ट्रिस सफिक्स का वापरला? 3 मॉलिक्युल्स आहेत म्हणून ट्रिस हा सफिक्स वापरला. मग 3 मॉलिक्युलला ट्राय हा सुद्धा सफिक्स वापरता आला असता. ट्राय, टेट्रा आपण वापरतो ना एरवी. बाय 2 असतील तर बाय किंवा डाय वापरतो, 3 असतील तर ट्राय, 4 असतील तर टेट्रा. मग इथं ट्रिस, ट्रायच्या ऐवजी ट्रिस हा सफिक्स वापरलाय. हा जो ट्राय आहे त्याच्याऐवजी ट्रिस सफिक्स. याचं कारण काय? तर हा जो कॉम्प्लेक्स तयार केल्यानंतर कंपाऊंड, हा जो मॉलिक्यूल वापरला आहे कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी, दिस इज ए चिलेटिंग लिगँड, अँड व्हेनेवर देर इज यूज ऑफ चिलेटिंग लिगँड अँड फॉर्मेशन ऑफ चिलेट इन द कॉम्प्लेक्स, द सफिक्स जनरली यूज्ड ॲज or whenever there is a bidentate or polydentate ligand, the suffix used is a tris. ओके, ट्रायच्या ऐवजी अशा टाईपचा ट्रिस सफिक्स वापरायचा. जर टेट्रा असेल तुम्हाला वापरायचं असेल तर टेट्राच्या ऐवजी टेट्रा किस वापरायचं. ओके, बायच्या ऐवजी बिस वापरायचं. अशा पद्धतीनं चेंज होतं. सो 3 मॉलिक्यूल ॲसिटिल ॲसिटोनचे आहेत म्हणून इथं ट्रिस हा सफिक्स वापरलाय. ॲसिटिल ॲसिटोनॅटो, ज्या वेळेला आपण निगेटिव्हली चार्ज कंपाऊंडचं किंवा लिगँडचं नॉमेनक्लेचर लिहितो त्यावेळेस शेवटी आपण ATO हा सफिक्स जोडतो. ॲसिटिल ॲसिटोन ONE पाहिजे होतं, तर शेवटचा जो ई आहे हा रिप्लेस केला जातो ATO जेव्हा जेव्हा निगेटिव्हली चार्ज लिगँड असेल त्यावेळेला. सो नॉमेनक्लेचर वरती सुद्धा वायवामध्ये क्वेश्चन असू शकतो. प्लीज टेल द नॉमेनक्लेचर ऑफ दिस और आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ दिस कंपाऊंड, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. सो ट्रिस ॲसिटिल ॲसिटोनॅटो आयर्न 3 कॉम्प्लेक्स असं तुम्ही या कंपाऊंडचं किंवा कॉम्प्लेक्सचं नाव सांगू शकता. बरं, हा ट्रिस ॲसिटिल ॲसिटोनॅटो कॉम्प्लेक्स हा जो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे त्यात ट्रिस म्हणजे 3 मॉलिक्यूल, ॲसिटिल ॲसिटोनॅटो हा लिगँड वापरलाय, ATO हा सफिक्स निगेटिव्हली चार्ज लिगँडसाठी जोडतो आपण, आणि आयर्न लिहिले आणि त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये 3 दाखवले रोमन अंकामध्ये. याचा काय अर्थ होतो? 3 म्हणजे काय? 3 म्हणजे रोमन अंकामध्ये Fe इज प्रेझेंट इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. कशामध्ये? +3 ऑक्सिडेशन state. So iron is present in the +3 oxidation state in this particular complex. Therefore, it is indicated in Roman numbers in the bracket at the end of the nomenclature. So this is what about the nomenclature of this complex. Now this acetyl acetonato is the ligand, and this acetyl acetone ligand contains 2 donor atoms. First, understand which is the donor atom. So या ऑक्सिजन कडे किती लोन पेअर्स आहेत? 2 लोन पेअर्स आहेत. Out of those 2 lone pairs, 1 lone pair can be donated to the other metal atom. So these non-bonding electrons, if oxygen can donate, and therefore there are 2 oxygen atoms present in the molecule. Therefore both of these oxygens act as a donor atom. So if the question is like this, what is the donor atom or which is the donor atom in the acetyl acetone or acetyl acetonato ligand, then what you will say? The oxygen is the donor atom in this particular molecule. ओके, ऑक्सिजन हा काय याच्यामध्ये? डोनर ॲटम आहे. बरं, किती डोनर ॲटम्स आहेत? 2 ऑक्सिजन ॲटम्स आहेत. किती ऑक्सिजन्स आहेत? डोनर ॲटम म्हणून ऍक्ट करणारे 2 ऑक्सिजन ॲटम आहेत जे डोनर ॲटम म्हणून ऍक्ट करू शकतात. हा सुद्धा ऑक्सिजन आणि हा सुद्धा ऑक्सिजन. सो दिस इज बायडेंटेड लिगँड. डेंटिसिटी काय आहे या लिगँडची? दिस इज ए बायडेंटेड लिगँड. बाय DENTATE. So someone will ask about the denticity of ligand. Denticity means what? How many number of donor atoms are present and which can form the bond with the metal atom, coordinate covalent bond with the metal atom. So what you will say? There are 2 oxygen atoms which act as a donor atom,
and they can form bond with the metal ion. Therefore this molecule or acetyl acetone ligand is the bidentate ligand. Its denticity is 2 असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. So this is what about ligand molecule and iron as a metal molecule. Okay, metal ion. So this enolic form of acetyl acetone is present in the complex. Complex मध्ये जो acetyl acetone ॲटो हा जो ligand वापरलाय तो इनॉलिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो आणि तो कोऑर्डिनेट बॉन्ड मेटल सोबत तयार करतो. आता एक acetyl acetone मॉलिक्यूल जो आहे त्याच्यात 2 डोनर ॲटम्स आहेत बरोबर. म्हणजे इथं जर आपण विचार केला तर या मॉलिक्यूल मधचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं तर ते अशा पद्धतीचं असू शकतं. बघा आपण लिगँडचं स्ट्रक्चर पण बघितलंय आणि मेटल कशा पद्धतीचा वापरलाय ते सुद्धा पाहिलंय. सो आपण काय करूया, कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. आयर्न सेंटरला असेल, सेंट्रल मेटल आयन म्हणून. त्याच्यानंतर एक ऑक्सिजन इथे असेल, दुसरा ऑक्सिजन इथे असेल बरोबर. आपण हे नंतर वाटल्यास खाली लिहूया. त्यानंतर हा एक ऑक्सिजन, हा दुसरा ऑक्सिजन, हा एक ऑक्सिजन, हा तिसरा ऑक्सिजन. सो आता आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचे बरोबर. सो हा असेल सी डबल बॉन्ड ओ, इथं असेल CH, इथे असेल डबली बॉन्डेड कार्बन. हा CH होता ना बरोबर ना, आपण जे स्ट्रक्चर काढलं होतं इनॉलिक फॉर्म मधलं त्यातलं हे स्ट्रक्चर. पुन्हा हा त्यातला एक कार्बन, हा सिंगल बॉन्ड ऑक्सिजन विच इज निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ॲटम. जर OH होता ना इथे आपण असं स्ट्रक्चर काढलं होतं बघा, आठवतंय का तुम्हाला? असं होतं स्ट्रक्चर. इथे इकडे CH3 असेल आणि इकडे सुद्धा काय असणार आहे, CH3 असेल. सो आपण OH या टाईपचं स्ट्रक्चर दाखवलं होतं. सो यातला H+ काढून टाकला ते ऑक्सिजन वरती येईल निगेटिव्ह चार्ज बरोबर. आणि हा निगेटिव्ह चार्ज तो मेटलला डोनेट करतो. सो इथे मेटल आणि लिगँड याच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल बरोबर. दिस इज द कोऑर्डिनेट, परफेक्ट कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड, कारण इथे ऑक्सिजनची लोन पेअर इथे Fe सोबत शेअर केलेली बरोबर. सो असा एक मॉलिक्यूल इकडनं अटॅच झाला. आता दुसरा मॉलिक्यूल काढायचा तर तो पण आपण असा दाखवू शकतो. C सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड. आता यातल्या यापैकी एक कुठला तरी डबल बॉन्डेड असेल तर आपण याला डबल बॉन्डेड दाखवू. इकडे CH3 असेल बरोबर. इथे मध्ये हवं याला आपण थोडंसं असं लिहूया जागेच्या अडचणीमुळे. CH3 CH कार्बन डबल बॉन्ड इकडे CH3. ठीक आहे. सो हा झाला अजून एक मॉलिक्यूल ॲसिटिल ॲसिटोनचा आणि यातला हा डबल बॉन्डेड असेल कार्बनला. सो हा असेल कोऑर्डिनेट बॉन्ड आणि याचा पण तसंच लिहूया आपण, कार्बन कार्बन आणि हा कार्बन, हा डबल बॉन्डेड ऑक्सिजन. इकडे हा CH3, हा असेल CH, इथे असेल डबल बॉन्ड, इकडे असेल CH3 बरोबर आणि हा ऑक्सिजन. सो अगेन दिस विल बी द coordinate covalent, perfectly coordinate covalent bond. So this should be the structure of this complex where if one molecule of acetyl acetone आपण जर असं काढून टाकलं याला तर this is perfect structure of acetyl acetonato ion बरोबर. acetyl acetonato मॉलिक्यूलचं जे स्ट्रक्चर आहे anion त्याचं हे स्ट्रक्चर आहे जिथं O- म्हणजे इनॉलिक फॉर्म मधला जर H+ काढून टाकला तर तिथं O- इनोलेट आयन शिल्लक राहील. हा जो इनोलेट आयन आहे ॲसिटिल ॲसिटोनॅटो इनोलेट आयन. सो दिस इज वन मॉलिक्यूल. असं जर मी हे सगळे बॉन्ड्स ब्रेकडाऊन केले किंवा मोडून टाकले तर तुम्हाला 3 स्ट्रक्चर ॲसिटिल ॲसिटोनचे इथं दिसतील. सो आपण हे स्ट्रक्चर लिहूया बरोबर. आणि यातनं तुम्हाला किती बॉन्ड्स दिसतात या स्ट्रक्चरमध्ये? मेटल आणि लिगँडचे जो डोनर ॲटम आहे 2 डोनर ॲटम एकाकडे आहेत बरोबर. सो टोटल 1 2 3 4 5 आणि 6 ऑक्सिजन डोनर ॲटम्स म्हणून प्रेझेंट आहेत. सो 6 कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड मेटल सोबत ऑक्सिजनचे तयार आहेत बरोबर. सो धिस कॉम्प्लेक्स दॅट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण काय लिहिला होता कॉम्प्लेक्सचा? FeACAC टेकन थ्राईस बरोबर. अशा टाईपचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होता. त्याचं वरती इथं नाव लिहिलंय आपण. याच्यामध्ये टोटल कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड किती तयार झालेत बघा? 1 2 3 4 5 6 बॉन्ड्स तयार झाले. सो द कोऑर्डिनेशन नंबर
of this metal ion in this particular complex is 6. This is again question of वायवा. वायवा मधला हा क्वेश्चन आहे की या पर्टिक्युलर कॉम्प्लेक्स मध्ये मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर किती. काय सांगणार तुम्ही. मेटलचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. 6 बॉन्ड्स तयार आहेत कोव्हॅलंट कोऑर्डिनेट बॉन्ड मेटल आणि लिगँड मध्ये, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर 6. कोऑर्डिनेशन नंबर 6 केव्हा असेल तेव्हा त्याची जिओमेट्री काय असते कॉम्प्लेक्सची. इफ यू केअरफुली लुक आउट अबाउट द जिओमेट्री, this is the octahedral geometry of the complex. This is perfectly octahedral geometry. So what you will say, octahedral will be the geometry. Octahedral will be the geometry. Coordination number 6, octahedral will be the geometry. त्याच्यानंतर octahedral geometry नंतर त्याचं मग हायब्रिडायझेशन काय असू शकतं आयर्नचं या मॉलिक्यूल मध्ये, किंवा अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी व्हॉट शुड बी द हायब्रिडायझेशन. इट शुड हॅव द हायब्रिडायझेशन. आपण थेरीमध्ये हे सगळं डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे बरोबर. सो याच्यामध्ये हायब्रिडायझेशन एकतर असू शकतं D2sp3 इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असेल तर, आणि दुसरं असू शकतं अदरवाईज sp3d2 असं हायब्रिडायझेशन याच्यामध्ये असू शकतं. सो देर इज अ पॉसिबिलिटी. अजून याच्यामध्ये डिटेलमध्ये जाता येईल की नक्की याच्यापैकी कुठलं, पण तेवढं डिटेलमध्ये आपण आत्ता जाणार नाही आहोत. आपण फक्त वरवरचे क्वेश्चन्स वायवाचे काय आहेत तेवढेच डिस्कस करणार आहे. सो sp3d2 किंवा D2sp3 या टाईपचं हायब्रिडायझेशन त्याच्यात असू शकतं जर ऑक्टॅहेड्रल जिओमेट्री कॉम्प्लेक्सची असेल तर. सो टोटल कोऑर्डिनेशन नंबर याच्यामध्ये 6 असणार आहे आणि मेटल आणि लिगँड्स मध्ये 6 बॉन्ड्स असणार आहेत. बायडेंटेड लिगँड प्रेझेंट आहे. सो 3 मॉलिक्युल्स ऍसिटिल ऍसिटोनचे 6 बॉन्ड्स मेटल सोबत तयार करतील. आयन वरती चार्ज किती असेल, +3 चार्ज असेल बरोबर. सो +3 चार्ज एका मॉलिक्युल वरती आयन वरती आहे, आणि तुम्ही जर केअरफुली बघितलं असेल तर हा जो ऍसिटिल ऍसिटोन नेटोचा जो मॉलिक्यूल आहे एनायन जो आहे त्याच्यामध्ये एका ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, एक ऑक्सिजन डबल बॉन्डेड असल्यामुळे न्यूट्रल आहे. तर एक ऑक्सिजन वरचा एका मॉलिक्यूल मधला एका ऑक्सिजन वरचा एक निगेटिव्ह चार्ज, असा प्रत्येक ऑक्सिजन वरचा प्रत्येक मॉलिक्यूल मधला जर एक एक निगेटिव्ह चार्ज गृहीत धरला तर 3 मॉलिक्यूल मधले 3 निगेटिव्ह चार्जेस, यातले 3 निगेटिव्ह चार्जेस लिगँड मधले आणि 3 पॉझिटिव्ह चार्जेस या आयन वरचे. सो टोटल नेट किती होते, नेट चार्जेस 0 होतात, +3 आणि -3. म्हणून या कॉम्प्लेक्स वरती आपण कुठलाही चार्ज लिहिलेला नाहीये. दिस कॉम्प्लेक्स बिकम्स न्यूट्रल. ओके, देर इज नो चार्ज ऑन द complex. So this is what something about which can be asked in the viva or examination, or in if you gone through the any interview at a company. So these are some questions which can be asked about this particular complex. आता अजूनही याच्यामध्ये आपण जो आता एक्झाम्पल बघितलं ऍसिटिल ऍसिटोनचं, मग याच्यात अजून एक्झाम्पल्स मध्ये थोडंसं थेरीला लागून काही क्वेश्चन्स विचारता येऊ शकतात, जसं की हा कॉम्प्लेक्स EAN रूल फॉलो करतो किंवा नाही करत. either this complex follows the EAN rule or not. आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती आहे, आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती 26 आहे बरोबर. त्याच्या आउटर ऑर्बिटल मध्ये किती आहेत, D ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत 3D मध्ये, आणि 4s ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यापैकी त्याच्याकडे त्याच्यावरती चार्ज किती आहे, +3 चार्ज आहे. इथे आयर्न वरती चार्ज किती आहे, Fe वरती 3+ चार्ज आहे. सो यातले 3 इलेक्ट्रॉन्स जर काढून टाकले आपण, D ऑर्बिटल मधला 1 आणि हे S मधले 2, तर आपल्याकडे कॉन्फिगरेशन शिल्लक राहतं 3d5 4s0 बरोबर. 3d5 4s0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिल्लक राहतं. आता लिगँड्स टोटल इलेक्ट्रॉन किती देतात आपल्याला, एक ऍसिटिल ऍसिटोनचा मॉलिक्यूल म्हणजे त्यात 2 डोनर ॲटम्स आहेत, 2 ऑक्सिजन, एक ऑक्सिजन ॲटम 2 इलेक्ट्रॉन देतो बरोबर. टोटल 6 ऑक्सिजन ॲटम बॉन्ड्स तयार करतात. इंटू 6 जर केलं तर किती मिळतील आपल्याला, 12 इलेक्ट्रॉन्स ऍसिटिल ऍसिटोन मध्ये तो मॉलिक्यूल प्रोव्हाइड करतो, लिगँडचे मॉलिक्यूल प्रोव्हाइड करतात. सो 12 इलेक्ट्रॉन जर या आयर्न मध्ये अकोमोडेट केले आपण, तर 12+ हे किती होतात 5 शेवटी, म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर 26 होता बरोबर. आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती होता 26, त्यातले 3 इलेक्ट्रॉन वजा झाले, म्हणजे 26 - 3 किती राहतात, 26 मधनं 3 गेले 23 राहिले. प्लस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती ऍड झाले, लिगँडनं दिलेले इलेक्ट्रॉन्स किती ऍड करायचे, 12 इलेक्ट्रॉन्स. सोबत 23 मध्ये परत 12ची ऍडिशन केली, 3 आणि 2 5 आणि 2 आणि 1 3 35. सो देर आर 35 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द कॉम्प्लेक्स आयर्न ऍसिटिल ऍसिटोनचा जो कॉम्प्लेक्स आहे आयर्नचा AC टेकन थ्राइस, हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉनची संख्या, इलेक्ट्रॉनचा काउंट किती येतो Fe मधला 35 येतो. सो 35 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एका इलेक्ट्रॉननं तो शॉर्ट पडतो, कारण क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 36 बरोबर. किती क्रिप्टॉनचा 36. सो 36 ॲटॉमिक नंबर काही तो गेन करू शकत नाही. देअरफॉर इट डज नॉट फॉलो नो
असं लिहूया इथे. इट डज नॉट फॉलो द EAN और इट डू नॉट ओबे द EAN रूल. ओके, सो ॲसिटिल ॲसिटोनचा कॉम्प्लेक्स EAN रूल फॉलो करत नाही. आता तिसरी गोष्ट, या मॉलिक्यूल मध्ये जर 25 इलेक्ट्रॉन शिल्लक राहत असतील, सॉरी 23 इलेक्ट्रॉन शिल्लक राहत असतील, तर याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल म्हणजे देर इज प्रेझेन्स ऑफ PRESENCE, प्रेझेन्स ऑफ वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आणि एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल देन इट विल बी मॅग्नेटिकली ऍक्टिव्ह. दॅट मीन्स इट शुड बी द पॅरामॅग्नेटिक, द कॉम्प्लेक्स शुड बी द पॅरामॅग्नेटिक इन नेचर. बरोबर, कॉम्प्लेक्स कसा असला पाहिजे, पॅरामॅग्नेटिक असला पाहिजे. सो या काही गोष्टी कॉम्प्लेक्सच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या डिस्कस करू शकतो किंवा त्या वायवामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एक एक्झाम्पल अजून घेऊया आपण अशाच पद्धतीचं, ज्याला आपण निकेल DMG कॉम्प्लेक्स असं म्हणतो. फेमस कॉम्प्लेक्स आहे निकेल DMG कॉम्प्लेक्स. त्याला शॉर्ट मध्ये लिहिताना आपण असं लिहितो, निकेल DMG टेकन ट्वाइस. दिस इज वन कॉम्प्लेक्स, निकेल DMG टेकन ट्वाइस. सो याला म्हणताना पण निकेल डायमिथिल बिस डायमिथिल ग्लायऑक्झाइम निकेल 2+ कॉम्प्लेक्स. याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर काय येईल, बिस डायमिथिल ग्लायऑक्झाइम निकेल NiCKEl निकेल 2 कॉम्प्लेक्स. सो बिस डायमिथिल ग्लायऑक्झाइम निकेल 2 कॉम्प्लेक्स असा जो आहे, याच्यामध्ये मेटल कुठला वापरलाय आपण, निकेल वापरलाय. त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवली आपण, 2 दाखवले, +2. बरोबर, Ni+2 असा प्रेझेंट आहे, निकेल +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये प्रेझेंट आहे. सो द नॉमेनक्लेचर विल बी गिवन लाईक दिस, बिस डायमिथिल ग्लायऑक्झाइम निकेल 2 कॉम्प्लेक्स. इन दिस कॉम्प्लेक्स dimethyl glyoxime is used as a ligand molecule while nickel is used as a metal ion. Okay, this nickel is present in the 2+ oxidation state as it is indicated by the Roman number in the bracket, which is present in 2+ oxidation state. Why this suffix bis is added? Bis suffix is added as there are 2 molecules of dimethyl glyoxime which are coordinating with the nickel central metal ion. Therefore these 2 molecules will form the cyclic structure, and these are not the monodentate, these are the bidentate ligand. They can form the chelate rings. So the suffix added as a bis suffix. Now we will first discuss about the structure of ligand. That is, what type of ligand is present here? Carbon, single bond carbon, double bond N, double bond N. This is OH and this is OH. This is oxime functional group. Whenever there is a doubly bonded nitrogen atom and OH is present on that, it is generally called as a oxime functional group. It is CH3 and this is also CH3. So this is what, DMG. This is the structure of DMG molecule. The donor atoms in this DMG molecule are nitrogen atom containing lone pair. As there is nitrogen and oxygen, both of these atoms are present, but nitrogen is acting as a donor. Why nitrogen is acting as a donor? Because this nitrogen is having more basicity than the oxygen atom. It is having more tendency to donate the electron than oxygen atom. Therefore this nitrogen is acting as a donor in this particular case. Now we will discuss about the structure of this complex, that is nickel DMG complex. So Ni N double bond C, single bond C, double bond N, CH3, CH3, again there are again 2 nitrogen atoms on this side also, carbon, single bond carbon, double bond N, this is O and H and this is again O minus. So out of 2 OH, इथे पण OH होता आणि इथे पण OH होता नायट्रोजन वरती, त्यापैकी एका ठिकाणचा H+ निघून गेलाय आणि तो O मायनस मध्ये कन्वर्ट झाला, ऑक्झिमेट एनायन मध्ये कन्वर्ट होतो, आणि हे कन्वर्ट झाल्यामुळे इथे ऑक्सिजन आणि या हायड्रोजन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग क्रिएट होते. रिमेंबर दॅट ऑक्सिजन, nitrogen and fluorine, these are the 3 elements which can form the hydrogen bonding, and this hydrogen bonding provides the stability to this complex. And there are 4
this is the lone pair that nitrogen donates to the central metal ion, that is nickel. Okay, so there are 4 coordinate bonds present in this complex, and this is the cyclic structure. Instead of getting dicyclic structure or bicyclic structure, you are getting tetracyclic structure due to this hydrogen bondings, which provides extra stability to the complex molecule. This is a pink colored complex. Okay, this is pink colored complex which is obtained. What is the preparation method? Just simply you keep the nickel chloride or nickel sulfate solution, or you can take also nickel carbonate, but it must be dissolved properly, that is nickel carbonate must be dissolved properly, and then you add the dimethyl glyoxime reagent or dimethyl salt of sodium salt of dimethyl glyoxime to the solution, and then that solution is added to the nickel solution. Just stir it, and then to maintain the pH of this solution, you can add a buffer, or instead of buffer you can also use 1s to 1 NH4OH solution. Liquid ammonia you can also use. Till the distinct smell of ammonia, it is added to maintain the basic pH. What is to maintain the basic pH? Because the complex is stable at basic pH, to remove this proton from the oxygen atom, this basic pH is maintained. So if you maintain the basic pH, you will get the scarlet red color precipitate, which can be filtered and dried to give the weight of this molecule. So the point of discussion is that this is the coordination number 4 containing complex. Coordination number 4 is there in the complex, and why it is coordination number 4? 1, 2, 3, 4. 4 coordinate bonds are there present between metal and ligand molecule. Therefore, the coordination number of metal is 4. So, what should be the geometry? The geometry of the complex should be either square planar, or tetrahedral. बरोबर? या दोन्हीपैकी कुठली तरी एक जिओमेट्री प्रेझेंट असते जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. जर स्क्वेअर प्लेनर जिओमेट्री असेल तर हायब्रिडायझेशन असतं DSP2. काय असतं हायब्रिडायझेशन? स्क्वेअर प्लेनर जिओमेट्रीसाठी DSP2. टेट्राहेड्रल असेल तर SP3 हायब्रिडायझेशन असलं पाहिजे. बरोबर? आता फक्त आपण प्रोबेबल जिओमेट्री याचा सांगू शकतो. 4 कोऑर्डिनेशन नंबर आहे तेव्हा स्क्वेअर प्लेनर किंवा टेट्राहेड्रल जिओमेट्री असू शकते. स्क्वेअर प्लेनर जिओमेट्री असेल तर याचं हायब्रिडायझेशन DSP2 असेल, आणि जर टेट्राहेड्रल जिओमेट्री असेल तर SP3 हायब्रिडायझेशन असू शकतं. याचं नंतर डिस्कशन तुम्ही डिटेलमध्ये थेअरीचे पॉईंट्स पाहून करू शकता की नक्की कुठलं हायब्रिडायझेशन आणि कुठली जिओमेट्री याच्यामध्ये प्रेझेंट असेल. आपला पॉईंट ऑफ डिस्कशन प्रॅक्टिकल पुरता इतकाच आहे की याच्यामध्ये pH मेंटेन करण्यासाठी आपण काय ऍड करतो? बफर सोल्युशन ऍड करतो. सो दीज आर द सम practical questions for the viva which can be asked in the examination. So I hope you understood the different types of questions which can be asked about this preparation of complex. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्रॅक्टिस क्वेश्चनची 10-12 प्रॅक्टिस क्वेश्चनची याच्यावरती आधारित प्रॅक्टिस क्वेश्चनची एक लिंक पण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये ती लिंक तुम्ही सोडवा, त्यातले क्वेश्चन सोडून पहा आणि प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. या कॉम्प्लेक्सच्या बाबतीत जसं मागच्या कॉम्प्लेक्सच्या बाबतीत आपण काही डिस्कस केलं की EAN रूल फॉलो करतो किंवा नाही, तर ते पण तुम्ही याच्या बाबतीत टॅली करून बघू शकता की किती मेटलचा ॲटॉमिक नंबर किती आहे, त्यातनं इलेक्ट्रॉन किती गेले, त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढून मग त्यातनं लिगँडने इलेक्ट्रॉन किती प्रोव्हाइड केले, मग तो EAN रूल फॉलो करतो किंवा नाही करत, या सगळ्या डिस्कशन्स तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे, तुम्ही हे पाहू शकता, याची प्रॅक्टिस करा आणि जी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल सॅम्पल क्वेश्चनची त्यातले सॅम्पल्स क्वेश्चन सोडून बघा. ठीक आहे, तर तुम्हाला यातलं या व्हिडिओमधलं या एपिसोडमधलं कंटेंट आवडलं, समजलं तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.